केतनच्या हत्येचा उलगडा करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी लोहगडावरती जाऊन या संपूर्ण घटनेचं थरारक पद्धतीनं सीन रिक्रिएशन केलेलं आहे। मुख्य आरोपी असणारी सिया गोयल हिला पोलीस बंदोबस्तामध्ये आज सकाळच्या वेळेला घटनास्थळी नेण्यात आलं। जिथून केतनला दरीमध्ये ढकलण्यात आलं होतं त्याच ठिकाणी पोलीस पुन्हा एकदा सियाला घेऊन गेले। पोलिसांनी फॉरेन्सिक तज्ञांच्या उपस्थितीमध्ये थेट मानवी आकाराच्या डमीचाही वापर केलेला आहे। मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांची पोलीस कोठडीमध्ये सध्या कसून चौकशी सुरू आहे। या चौकशीच्या दरम्यान लोहगड किल्ल्यावरील त्या ठराविक पॉइंटच्या संदर्भात सविस्तर माहिती गोळा केली आणि आज घटनास्थळी जाऊन सीन रिक्रिएशन करण्यात आलं। यानंतर आता सिया आणि चेतनची पोलीस समोरासमोर बसवून चौकशी करतात। पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्याकडून ही चौकशी सुरू आहे। तर लग्न रद्द करण्याच्या ऐवजी होणाऱ्या पतीची हत्या करण्याचा निर्णय घेतल्याचं तिने चौकशीमध्ये सांगितल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे। तर आज सकाळी ज्यावेळेला सियाला पुन्हा एकदा लोहगडावरती घेऊन जाण्यात आलेलं होतं, हा सीन रिक्रिएट नेमका पोलिसांनी कसा केलेला आहे आपण जाणून घेऊया। ग्रामीण पोलीस हे सकाळी 6:30 वाजता सियाला एकटीला घेऊन लोहगडावरती पोहोचले आणि सोबत केतनच्या वजनाचा पुतळा देखील पोलिसांनी नेला होता। 18 जूनला लोहगडावरती त्या 75 मिनिटांमध्ये नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी आजचं नाट्य रूपांतर करण्यात आलं। हत्येच्या दिवशी लोहगडाच्या पायथ्याला 9:20 केतननं त्याची कार आणि चेतन यानं त्याची दुचाकी नेमकी कुठे पार्क केली होती हे देखील सियाला पोलिसांनी विचारलं। तिकीट काढत असताना हावभावांमधून एकमेकांना काय सांगितलं, सीसीटीव्ही मधल्या त्या प्रसंगामध्ये काय काय घडलंय हे देखील विचारलं। हत्येच्या दिवशी सिया आणि केतन लोहगडावरती 10:05 पोहोचले। पुढची 15 ते 20 मिनिटं त्यांनी कुठे कुठे ट्रेक केला, त्यावेळेला चेतनने त्यांचा कसा पाठलाग केला हे देखील विचारण्यात आलं। 10:25 ते घटनास्थळी कसे पोहोचले, केतन आणि सिया यांच्यामध्ये काय घडलं आणि हे सगळं सुरू असताना तेव्हा चेतन नेमका दबा धरून कुठे बसला होता। 10:35 केतनला सिया आणि चेतनने नेमकं कसं ढकललं हे जाणून घेण्यासाठी जो पुतळा आज घेऊन जाण्यात आलेला होता तो पुतळा ढकलून द्यायला लावण्यात आला। सकाळी 6:30 वाजता सुरू झालेलं हे नाट्य रूपांतर 3 तासांनी संपलंय। तर या संपूर्ण प्रकरणाच्या विषयी आणि या सगळ्या सीन रिक्रिएशनच्या संदर्भात पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आपण बघूया। सीन रिक्रिएशन करण्यात आलेली आहे आता आणि त्यातच एकूणने आम्हाला ते घटनास्थळ जे आहे तिकडे कशा प्रकारे ते इन्सिडेंट घडला आणि कशा प्रकारे ते कोणत्या रूटने गेले, कसा काय केलं ते सांगण्यात आलेलं आहे, ते कव्हर करण्यात आलेलं आहे। त्याच्या पंचनामा आज तिने सांगितल्याप्रमाणे तिने आम्हाला कळवलं की तिथं काय घडलं याबद्दल ती माहिती देणार आहे। त्या पद्धतीने आज घटनाक्रमाचा परत एकदा रिक्रिएट केला गेलेला आहे आणि एका दमी पुतळ्याच्या साह्याने हा सीन आम्ही रिक्रिएशन केलेला आहे।